सोलापुरातील वाघोली परिसरात पहाटेच्या सुमारास दहशत. चोरट्यांनी महिलेच्या गळ्याला चाकू लावून 80,000ची लूट. सोलापुरातील वाघोली येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. एका घरात घुसून महिलेच्या गळ्याला चाकू लावत 80,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे याच रात्री चोरट्यांनी परिसरात आणखी 5 घरे आणि एक गॅरेज फोडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापासह भीतीचे वातावरण पसरले आहे. कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवून लूट. मिळालेल्या माहितीनुसार वाघोली येथील उदय मल्लीनाथ पाटील वय 29 हे आपल्या कुटुंबासह घरात झोपले होते. पहाटे 1:30च्या सुमारास 4 अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात येताच एका चोरट्याने उदय यांच्या आईच्या गळ्याला चाकू लावला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर चोरट्यांनी घरातील मुद्देमाल लुटला. चोरट्यांनी 55,000 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, 13,000चे 2 मोबाईल फोन, 12,000 रुपये रोख रक्कम असे एकूण 80,000 रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याचे समोर आले आहे.